कुंभमेळ्यातील महास्नान आणि गंगा जलासंदर्भात राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य अनेकांना खटकलेलं आहे। अर्थातच त्यांचं हे भाष्य श्रद्धा अंधश्रद्धेला धरून होतं, मात्र तरी देखील नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं आणि त्याचे काय पडसाद उमटतायत हे आपण बघतोय। माझ्यासोबत आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आहेत। त्यांनी देखील या संदर्भात आक्षेप घेतलाय। नेमकं काय म्हणायचं आपण जाणून घेऊया। खरं तर राज ठाकरेंच्या मनसेचा आज 19वा वर्धापन दिन तो आपल्या शहरात साजरा झाला आणि तिथे त्यांनी वक्तव्य केलं। कसं बघताय त्यांच्या वक्तव्याकडे आणि काय सांगायचं? खरं तर मी त्यांचं वक्तव्य ऐकलं। 40 कोटीपेक्षा जास्त लोक नागरिक त्या ठिकाणी त्या गंगेमध्ये आज गेले होते, त्या ठिकाणी स्नान झालं। त्यातलं कुठलेही आक्षेप मी त्यांचा पाहिला नव्हता। त्याचं कारण हे होतं की ज्या पद्धतीनं नदी सुधार प्रकल्प माननीय मोदीजी करत आहेत, नद्या सुधारत आहेत आणि फ्लोटिंग वॉटर होतं, पण अशा प्रकारचं वक्तव्य जे राजसाहेबांनी केलं ही आपली श्रद्धा आहे। त्यामुळे ते खेददायी वक्तव्य असं मला वाटतं। आणि आमचा भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे की अशा प्रकारच्या नदी सुधारणा प्रकल्पात नेहमी सक्रिय असतो। असा कुठला पक्ष आहे की आपण ह्या नदी सुधारणा असेल किंवा इतर गोष्टींमध्ये प्रायोरिटीने उतरतो? जर आपण उतरत असाल तर त्यासाठी आमचा खऱ्या अर्थानं आनंदच आहे, पण याविषयीचे कुठले काम न करता असं वक्तव्य करणं खेदजनक आहे आणि ही श्रद्धा आहे लोकांची म्हणून 40 राज्यातल्या नद्यांबद्दलही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की आपण नदीला माता म्हणतो आणि राज्यातली एकही नदी शुद्ध नाहीये। या वक्तव्याकडे कसं बघताय? मला असं वाटतं की वक्तव्य प्रत्येकजण करतात, पण त्याच्यात प्रत्यक्ष उतरून काम करणारे लोक अत्यंत कमी। त्यात भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे, मनसे असेल किंवा इतर पक्ष असेल, नदी सुधार प्रकल्पात प्रत्यक्ष उतरावं, काम करावं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपणही अशा प्रकारचे वक्तव्य करायला हरकत नाही, पण प्रत्यक्ष कामामध्ये उतरणं हे अत्यंत महत्त्वाचं। अर्थातच टीका करता येते प्रत्येकाला, मात्र टीका करण्यापेक्षा नदी सुधार प्रकल्प जे आहेत ते राबवले जातात तेव्हा मनसैनिकांनी देखील त्यामध्ये उतरावं आणि नदी स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा असं मत व्यक्त करत अमित गोरखे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे। सचिन हंचाटेचा गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।